भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले। ठाकरे गटाकडून प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरातीत पॉर्न स्टार्सचा वापर केल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं। ठाकरेंना महाराष्ट्रात पब पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणायची आहे का, असाही सवाल त्यांनी केला। शिवाय आदूबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं बनवलेल्या जाहिरातींमध्ये पॉर्न स्टार महिलांवरचे अत्याचार कधी थांबवणार असा प्रश्न विचारतायत, ही लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका वाघ यांनी केली आहे। पण या आरोपांनंतर आता स्वतः चित्रा वाघ यांचीच अडचण निर्माण झाल्याचं दिसतंय। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच फैलावर घेतलंय। भाजपच्या काही नेत्यांवर झालेले अत्याचाराचे आरोप, सेक्स स्कॅन्डलमधील सहभाग आणि मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार अशा प्रकरणावरून चित्रा वाघ यांना टार्गेट केलं जातंय। त्यामुळे ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार वापरल्याचा आरोप करणं भाजपवरच बुमरँग होतंय का? चित्रा वाघ यांनी नेमके काय आरोप केलेत, यावर जाहिरातीतील अभिनेत्याची प्रतिक्रिया काय आली आहे, हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय, याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू। सगळ्यात आधी ठाकरे गटानं नेमकी काय जाहिरात केली आहे आणि चित्रा वाघ यांचे आरोप काय आहेत ते बघूयात। काही दिवसांपूर्वी भाजपनं रशिया युक्रेनमधलं युद्ध मोदींनी थांबवलं होतं असा दावा करणारी मोदीजीने वॉर रुकवा दी पापा ही जाहिरात केली होती। ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि भाजपला ट्रोलही करण्यात आलं। अनेक मीम्स आणि व्हिडिओज तयार करून भाजपच्या या ॲडची एक प्रकारे खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गटानं देखील भाजपची खिल्ली उडवणारी एक ॲड प्रदर्शित केली, ज्यामध्ये एका बाप लेकीचा संवाद दाखवण्यात आलाय। या जाहिरातीतील वडील आपल्या मुलीसमोर देशातील विविध समस्यांचा पाढा वाचतायत। काळा पैसा, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, महागाई, बेरोजगारी अशा विविध प्रश्नांवर ते भाष्य करतायत। मात्र मुलीकडून केवळ लेकिन वॉर तो रुकवा दी ना पापा असं एकच उत्तर वारंवार दिल्याचं दिसून येतंय। ठाकरे गटाची ही जाहिरात एक प्रकारे भाजपच्या जाहिरातीची खिल्ली उडवणारी ठरते। ही बाब भाजपच्या विरोधात जाणारी असल्यानंच चित्रा वाघ यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतल्याचं सांगितलं जातंय। ठाकरे गटाच्या जाहिरातीत महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारणारा पॉर्न स्टार महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय। या व्यक्तीचे घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडिओ आणि क्लिप्स एका ॲपवर आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायची आहे का? या जाहिरातीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक बाईची मान शर्मेनं खाली गेली आहे। त्यांना जाहिरातीसाठी इतर कोणी सापडला नाही का? एक पॉर्न स्टारच सापडला का? असे सवाल चित्रा वाघ यांनी विचारले। मात्र आता हे प्रकरण भाजपवरच बुमरँग होताना दिसतंय। याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरे गटानं केलेलं काउंटर। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच घेरलंय। आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या, पण 3000हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा आणि मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी गुपचिडी करून बसल्या आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। तर प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील वाघ यांना कर्नाटकातील प्रज्वल रेवण्णा यांच्या बलात्कार कांडावर बोलण्याचं आव्हान दिलंय। भाजपनं लोकसभा निवडणुकीत एका पॉर्न स्टारला उमेदवारी दिली आहे। या पॉर्न स्टारनं हजारो महिलांचं शोषण केलंय। त्यानं घरकाम करणाऱ्या महिलांनाही सोडलं नाही। यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का जाब विचारत नाही, असा सवाल चतुर्वेदी यांनी केलाय। एकूणच चित्रा वाघ यांनी चित्रपट किंवा वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला पॉर्न स्टार संबोधलं। पण यावरून हे प्रकरण वाघ यांच्याच अंगलट येताना दिसतंय। कारण भाजपशी युती असलेले JDSचे खासदार प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील HD रेवण्णा यांच्यावर शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आलेत। रेवण्णा यांनी तर जवळपास 3000 महिलांचं शोषण केलंय। त्यांनी महिलांवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ देखील शूट केले, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत। आता रेवण्णांविरोधात लुकआउट नोटीस देखील काढली आहे। काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे देखील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ते अश्लील कृत्य करताना दिसत होते। यावर चित्रा वाघ काहीच बोलल्या नाहीत। मात्र केवळ चित्रपटात इंटिमेट सीन केला म्हणून एका कलावंताला पॉर्न स्टार म्हणतायत, असं नरेटिव्ह ठाकरे गटाकडून सेट केलं जातंय। तसंच चित्रा वाघ यांनी ज्याला पॉर्न स्टार म्हटलं, तो अभिनेता प्याराली उर्फ राज नयानी यांनी देखील आता संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। वाघ यांनी 2 दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, असं नयानी यांनी म्हटलंय। मी एक चारित्र्य संपन्न कलावंत आहे। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत। कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत काम करतो, तेव्हा त्याला भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो, हे त्यांना माहीत असावं। आज त्यांनी माझ्या एका वेब सिरीजच्या भूमिकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केलाय। त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो। त्यांनी विनाकारण माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। मला मनस्ताप सहन करावा लागतोय। केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी मला पॉर्न स्टार म्हटलं,
अशी टीका नयानी यांनी केली. हे प्रकरण भाजपवर बुमरँग होतंय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे कंगना कनेक्शन. चित्रा वाघ यांनी चित्रपटात इंटिमेट सीन देणाऱ्या अभिनेत्यावर आक्षेप घेतलाय, पण त्यांच्या पक्षानं बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी इथून लोकसभेचं तिकीट दिलंय. कंगनानं देखील विविध चित्रपटात इंटिमेट सीन्स दिलेत. असं असूनही इंटिमेट सीन देणारा अभिनेता ठाकरे गटाच्या जाहिरातीत चालत नाही, मात्र यांना उमेदवार म्हणून चालतो, अशा प्रकारचं परसेप्शन देखील पुढे येतंय. याशिवाय भारताच्या महिला कुस्तीपटूंनी ज्या भाजपच्या खासदारावर शोषणाचे आरोप केले, त्या ब्रिजभूषण सिंग यांच्या मुलाला भाजपनं केसरगंजमधून उमेदवारी दिली, त्यावरून देखील टीका केली जाते. चित्रा वाघ यांचे आरोप भाजपवर बुमरँग होण्याचं आणखी एक कारण म्हणजे मोदी सरकारनं पॉर्न ॲप्सवर घातलेली बंदी. भारतात पॉर्नवर बंदी आहे. अलीकडेच भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं अनेक पॉर्न वेबसाईट आणि ॲपवर बंदी घातली आहे. तरीही चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेलं ॲप भारतात अजूनही कसं काय सुरू आहे असा सवाल विचारला जातोय. वाघ यांच्या दाव्यानुसार संबंधित ॲपवर जर पॉर्न कंटेंट असेल तर अशा कंटेंटवर बंदी घालायची जबाबदारी सरकारची आहे. सध्या देशात भाजपचं सरकार आहे. यावरून देखील चित्रा वाघ यांची एक प्रकारे कोंडी होताना दिसते. मणिपूरमधील 2 महिलांना जमावानं नग्न फिरवलं, यावरून संपूर्ण देशभर वातावरण तापलं होतं. आंतरराष्ट्रीय मीडियानं देखील याची दखल घेतली होती. यावर चित्रा वाघ यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता त्या केवळ ठाकरेंच्या जाहिरातीत काम केलं म्हणून एका अभिनेत्याला पॉर्नस्टार म्हणतायत, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. एकूणच वाघ यांनी पॉर्नस्टारचं प्रकरण उकरून काढत ठाकरे गटाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सगळं प्रकरण त्यांच्यावरच बुमरँग होताना दिसतंय. बाकी या वादाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.